इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नवीन नाशिक परिसरात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नवीन नाशिक सभापती तथा नाशिक महापालिकेचे नगरसेवक बाळकृष्ण चंद्रभान सिरसाट, संस्थापक अध्यक्ष राज्यमुद्रा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने कार्यालयीन पदभारानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत नवीन नाशिक परिसरासाठी अत्यावश्यक असलेले अँब्युलन्स सेवा आणि वैकुंठ रथाचे लोकार्पण नाशिक जिल्हा प्रभारी भाजपा आमदार मंगेश चव्हाण, आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सभापती कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान परिसरातील 525 कामगारांना एक ड्रेस तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकी एक रोप वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिकच दृढ झाली. यावेळी भाजपा नाशिक जिल्हा प्रभारी तथा चाळीसगाव आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले. संवाद बऱ्याच लोकांच्या सहकार्यांचा इथं मला दिसला. मला तर खरं तर आपल्याचकडे असलेल्या कार्यक्रमाची जाणीव इथं झाली. खरं तर सीमाताईंचं काम आपण सगळेजण बघताय आणि भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजींच्या, गिरीश भाऊंच्या, सीमाताईंच्या, इथल्या सगळ्या आमच्या सर्व आमदारांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीने नगरसेवक निवडून दिले. त्यातलाच एकच चांगला सहकारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भविष्याचा नेता हा तुम्ही देखील इथून निवडून दिला, तो बालन भाऊच्या रूपानं. खरं तर राजकारणात आपण बघतो की काही लोकांना पद दिले की त्यांचं महत्व वाढतं, परंतु जगतापताई असंही आहे की काही पदाचं महत्व त्या लोकांमुळे देखील वाटतं की अशी लोक सामाजिक जीवनात काम टाळ्या झाल्या पाहिजे. ते लोक जी काम करतात त्यांच्यामुळे नगरसेवक, बालनभाऊ नगरसेवक झाला हे तर आहेच, परंतु एखादा चांगला नगरसेवक कसा असावा याचं उदाहरण मला असं वाटतं की काही 10, 15, 20 जे नगरसेवक या नाशिक शहरात काम करत असतील त्यात आवर्जून बालनभाऊंचं नाव सगळेच जण घेतील. कारण की मीही कुठल्या कार्यक्रमाला जायचं असलं तर आम्ही त्यांची पूर्ण, तुम्हाला आमच्या कार्यालयातनंही फोन आले असतील, ती सगळी माहिती संकलित करतात, सगळी वस्तुस्थिती समजून घेतात. कारण की एकदा अशाच आम्ही एक पाहिलं की आमचा आमदार आम्हाला सांगायला लागला, आम्ही एका कार्यकर्त्याचं खूप कौतुक केलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे क्लबवर रेड झाली. अशी लोक राजकीय जीवनात आम्ही बघतो. राजकारणात, समाजकारणात ही काही आता नवीन नाही आहे, परंतु हाडाचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांमध्ये राहून अगदी तळमळीने काम करणारा बालनभाऊ तुम्ही सगळेजण पाहताय. मला असं वाटतं की सीमाताई तुम्ही असतील, गिरीश भाऊ असतील, सगळ्यांनी हा जो निर्णय घेतला सभापती पदाचा, मला असं. आमदार सीमाताई हिरे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. नवीन नाशिकमध्ये असा कार्यक्रम हा पहिल्यांदाच होतो आहे. सभापतीचं कार्यालयाचं उद्घाटन म्हटलं की फक्त कार्यालयाजवळ जायचं, फीत कापायची आणि जे काय आपले कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी असतील सगळ्यांचं स्वागत स्वीकारायचं, असा कार्यक्रम आत्तापर्यंत होत होता. परंतु आज अत्यंत वेगळा, म्हणजे सगळे जेवढे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांसाठी 500 सगळ्यांना ड्रेस दिलेत. त्याचबरोबर इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथे केलेली आहे आणि त्याचंही उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अत्यंत वेगळा कार्यक्रम आज इथे संपन्न होतो आहे. बाळकृष्ण शिरसाट यांचं खरं तर यापूर्वी देखील प्रभाग 31मध्ये अत्यंत चांगलं काम त्यांनी यापूर्वी केलेलं आहे आणि एक कार्यकर्ता कसा असावा याचं उदाहरण म्हणजे बालनभाऊ आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की खुर्ची मिळेपर्यंत, जेव्हा नगरसेवकाचं मला तिकीट मिळेल त्यावेळेला मी कामाला लागेल अशी बऱ्याच जणांची भावना असते, परंतु अनेक वर्ष लोकांमध्ये राहून, कुणाला आरोग्याची सुविधा असेल, करोनाचा काळ असेल, कुणाचं शाळेचं काम असेल, कुठलंही काम असो, परंतु लगेच लोकांच्या डोळ्यासमोर जर कोणाचं नाव येत असेल तर ते मला वाटतं बालनभाऊंचं नाव यायचं आणि तेही ते पटकन काम करायचे. अनेक कथा कार्यक्रमांचं आयोजन केलं. मग शिवमहापुराण कथा असेल, भागवत सप्ताह असेल, अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी पाथर्डी फाटर कथांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि प्रत्येक लोकांपर्यंत त्या निमित्ताने ते पोहोचलेले आहे. खरं तर निवडून ते येणारच होते,
परंतु सभापतीची गळ्यात पडल्यानंतर खरोखर जास्त आनंददायी आहे. कारण जवळपास सिडको नवीन नाशिक या सभापती कार्यकक्षेमध्ये 8 प्रभाग येतात आणि या सर्व तिथले जे नगरसेवक आहेत जवळपास 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे या सगळ्या त्यातही आपल्या भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं मोठं प्राबल्य या प्रभाग कार्यालयात आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की जेवढे सर्व आपले पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे चांगला त्यांना सहकार्य करतील आणि जे काय आपले प्रश्न आहेत या नवीन नाशिकमधले ते निश्चितच बालनभाऊ सोडवतील. मी या प्रसंगी बोलताना समाजातील गरजू घटकांसाठी सातत्यानं उपयुक्त उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्य, आपत्कालीन सेवा आणि पर्यावरण रक्षण या तीनही बाबींना प्राधान्य देत पुढील काळातही अशाच उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. नगरसेवक तथा नवीन नाशिक सभापती याबाबत बाळकृष्ण शिरसाट यांनी माहिती दिली. अशा पश्चिमच्या कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई हिरे त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी नगरसेवक झालो आणि सभापती देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर कमिटी सदस्य असतील, शहर अध्यक्ष असतील यांच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी आज सभापती म्हणून होऊ शकलो. आणि ताई आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये त्या विश्वासाला पुढे तडा जाऊन देणार नाही. आणि या नवीन नाशिकचे ज्या काही समस्या असतील, जे काही वेगवेगळे विषय असतील ते प्रामाणिकपणे या जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे, त्यामुळे सर्वच समस्या नक्कीच सुटतील. दादा, या नवीन नाशिकची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची आहे. तर निश्चित येणाऱ्या काळात पाण्याच्या विषयावरती जे काही उपाययोजना असतील आमदारांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही करणार आहोत. तसेच आपण या नवीन नाशिकसाठी दादा या ठिकाणी 24 तास ॲम्ब्युलन्स आणि वैकुंठ रथची सेवा देखील या नवीन नाशिकच्या सर्व नागरिकांसाठी ठेवलेली आहे. तसेच ज्या दिवशी मी सभापती झालो 30 एप्रिलला आणि 1 मे रोजी कामगार दिन होता, त्या कामगार दिनाच्या निमित्त नवीन नाशिकमधील सर्व कामगार आहे महानगरपालिकेचे सर्वांना ड्रेस आणि एक वृक्ष देण्यात येणार आहे. आणि प्रत्येक कामगाराने आपलं जे काही वृक्ष देणार आहोत त्याचा गुगल मॅपचा फोटो घेऊन आपल्या विभागीय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. आपण नक्कीच त्या झाडाची काळजी घ्यायची आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि माझ्यावर जो विश्वास टाकला तो नक्कीच येणाऱ्या काळात मी प्रामाणिकपणे काम करून तो विश्वास सार्थ करेल. भारतीय जनता पार्टीचे वाढवण्यासाठी जे काही करता येईल आणि नागरिकांची जी काही सेवा करता येईल ती प्रामाणिक करेल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा प्रभारी भाजपा आमदार मंगेश चव्हाण, आमदार सीमाताई हिरे, शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, महेश हिरे, निवृत्ती महाराज संस्थानच्या विश्वस्त कांचनताई जगताप, भाजपा शहर सरचिटणीस रेशमी हिरे भेंडाळे, गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, महापालिकेतील नगरसेवक सुधाकर बडगुजर, भगवान नाना दोंदे, शरद पडवळ, भूषण राणे, किरण राजवाडे, नगरसेविका प्रतिभा पवार, पल्लवी गणोरे, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, त्र्यंबक कोंबडे, धनंजय गवळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवडे, नवीन नाशिक.